नमस्कार मैत्रिणींनो, आरतीच किचनमध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आहे. आता स्वीट कॉर्नचा सीझन आहे. एकदम फ्रेश असे कॉर्न आपल्याला मिळून जातात. तर याची इतकी जबरदस्त सोपी पण हॉटेलपेक्षाही भन्नाट अशी कॅप्सिकम स्वीट कॉर्न भाजी कशी बनवायची ते पाहूया. तर इथं मी काय केले, मातीचे भांडे घेतलेले आहेत. त्याच्यात थोडेसे खडे गरम मसाले म्हणजे लवंग, मिरी आणि दालचिनी टाकली. त्याचबरोबर एक वेलची टाकली आहे. आता इथं 2 कांदे मी असे उभे चिरून घेतलेले आहेत. त्यांना आपल्याला छानपैकी सॉफ्ट करून घ्यायचे आहेत. अगदी डार्क कलर वगैरे काही त्याला आणायचा नाही. 1-2 मिनटामध्ये ते कांदे आपले सॉफ्ट झाले की मग त्याच्यामध्ये आपल्याला मी इथं 2 टोमॅटो घेतलेले आहेत. असे उभे चिरून घेतलेले आहेत. आता ते लवकर सॉफ्ट होण्यासाठी म्हणून मी संपूर्ण भाजीचं मीठ याच्यात टाकून घेतलेलं आहे. परत काय आता मिठाचा वापर आपल्याला करावा लागणार नाही आहे. आता कांदा टोमॅटो सॉफ्ट होता तोच मी त्याच्यात 10-12 काजू टाकलेत, अर्धा इंच आलं टाकले आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या, त्याबरोबर इथं कोथिंबिरीच्या काड्या आणि प्लस थोडीशी पानं असं टाकून घेतलेलं आहे. आता याला आपल्याला छानपैकी 1-2 मिनटं तरी तेलामध्ये असं परतून घ्या आणि त्याच्यामध्ये मी आता ह्या 5 ते 6 साधारण बेडगी मिरची टाकलेली आहे आणि भाजीला खूप छान असा कलर येऊन जाईल. त्या तिखटाने थोड्या कमीच असतात पण कलर मात्र छान येतो. आता याला परतून घेतले मी 1-2-3 मिनटं. आता त्याच्यानंतर मी गरम पाणी ओतते आहे. आता गरम पाणी ओतून त्याला मिक्स करून 10 मिनटं आपण त्याला मीडियम गॅसवर शिजवून घेऊया. तोपर्यंत काय केले मी इथे कॉर्नचे दाणे ना आपल्याला सेपरेट करून घ्यायचे. हे उकडलेले वगैरे नाही आहेत, कच्चे असल्यामुळे थोडासा त्याला वेळ लागेल. आता असे छान प्रकारे हे पहा सुट्टे सुट्टे झाले. थोडेसे जे बारीक झालेले तरी काहीच हरकत नाही, आपल्याला त्याची भाजीच बनवून घ्यायची आहे. तर आता काय केले मी, तोपर्यंत पहा आपला हा मसाला इकडे शिजून रेडी झालेला आहे. आता त्याला छानपैकी थंड करून घ्या आणि मिक्सरला त्याची एकदम फाईन पेस्ट करून घ्या. एकदम बारीक पेस्ट झाली पाहिजे. आता त्याच भांड्यामध्ये मी काय केले, तेल ओतून घेतलेलं आहे. 2 चमचे, मोठे 2 चमचे घेतले. त्याच्यातच मी आहे ना हे कॉर्न जे आहेत, आपल्याला किती आता मला थोडीशी कमी भाजी करायची होती, दुसरं सॅलेडला ठेवायचं होतं. हे कॉर्न आहे ना 1-2-3 मिनटं आपण मोठ्या गॅसवर असे परतून घ्यायचे आहेत. त्याने ते शिजतील सुद्धा आणि सॉफ्ट होतील आणि त्याचबरोबर त्यांना छान अशी चकाकीसुद्धा येऊन जाईल. आता मी इथं काय केलेले आहे, ढोबळी घेतलेली आहे. ढोबळीचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. 5 मिनटं झाल्यानंतर आपण ढोबळी टाकायची आहे म्हणजे कॉर्न शिजून होतील. आता पनीर एकदम सॉफ्ट आहे, घरी केलेलं पनीर होतं ते पार अगदी शेवटी आपल्याला टाकायचे. आता कॉर्न आणि ढोबळीसाठी अगदी किंचित मी चिमटीभर मीठ टाकून घेतलेले म्हणजे त्याला छान मिठाचा स्वाद लागेल. मी त्याच्यावर आता एक वाफ दिली त्याला, म्हणजे 5-6 मिनटं याला शिजवून घेतले छान. म्हणजे भाजीमध्ये काय कॉर्न शिजवायची गरज पडणार नाही. सगळ्यात शेवटी मी त्याच्यात पनीर टाकून घेतले आणि अगदी अर्धा मिनटं मी त्याला टॉस केले. जास्त वेळ काही नाही, तर पनीरचे तुकडे होतील. आता हे सगळं आपण काढून घेऊया आणि त्याच तेलामध्ये आपल्याला भाजी करून घ्यायची आहे. म्हणजे त्याचा स्वाद आहे ना ढोबळी मिरचीचा आणि कॉर्नचा त्या तेलामध्ये उतरलेला असेल. ठीक आहे. आता पहा मी ते तेल थोडंसं कमी वाटते म्हणून मी त्याच्यात तूप टाकले. आणि जरी कमी नसलं ना तर तुम्ही ते तेल कमी करा, पण तूप मात्र नक्की टाका. आता त्याच्यात 1 चमचा जिरे टाकले आणि मी काय केले, इथं आलं, मिरची आणि लसूण आहे ना बारीक चिरून घ्यायचे. तर तिखटाचं प्रमाण आहे ना नेहमी तुम्ही तुमच्या घरच्यांच्या आवडीनुसार करून घ्यायचे. आता इथं 1 चमचा मी बेडगी मिरचीचंच हे लाल तिखट आहे, त्यामुळं कलर येईन पण तिखट होणार नाही. 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड घेतलेला आहे. आता मसाला करपू नये म्हणून थोडंसं पाणी टाकलेलं आहे, अगदी 2-3 चमचे. आणि त्याला मस्तपैकी पहा लगेच त्याला छान तेल सुटले आणि आपला हा वाटलेला जो मसाला आहे ना तो टाकून घ्यायचा आणि त्याला छानपैकी परतून घ्यायचे. आता मसाला आपला अगोदर शिजवलेलाच होता, पण त्याच्यातला पाण्याचा अंश कमी होण्यासाठी म्हणून आपण त्याला परतून घेत असतो. म्हणून वाटण वाटताना कमीत कमी पाण्यात वाटण वाटलं पाहिजे. आता हे आपण मसाला परतून झाले, 5 मिनटं गेले माझे त्याला. आता कॉर्नसुद्धा आपले 80% शिजलेले आहेत. आता कॉर्न आहे ना अगदी हलक्या हाताने ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे, कारण त्याच्यात आपलं पनीर आहे ना ते तुटू शकतं. तर मी काय केलं, तर तेच मसाल्याचं भांडं धुवून गरम पाणी ओतलेलं आहे त्याच्यात. थिकनेस किती ठेवायचं ते तुम्ही तुमचं ठरवायचे, पण अशा भाज्या शक्यतो जास्त पातळ अशा नसतात किंवा खूप घट्टसुद्धा नसतात. मी हळद टाकायची विसरली होती, मी अगदी त्याच्यात अर्धा चमचा मी हळद टाकून घेतली. आता आपण 5 मिनटं याला मंद गॅसवर वाफ देऊया. पहा खूप छान वाससुद्धा सुटलेला आहे आणि त्याला तरीसुद्धा आलेली आहे. आपली भाजी ऑलमोस्ट शिजून झालेली आहे. पण महत्त्वाची ती म्हणजे कसुरी मेथी. कसुरी मेथी टाकली ना खरंच या भाज्या एकदम अप्रतिम लागून जातात. सगळ्यात शेवटी मी गरम मसाला टाकलेला आहे आणि भाजीत व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता इथं मी घरची साई आहे ती
व्यवस्थित फेटून घेतली अगदी, त्याच्यातलं 1 चमचा साई तशीच ठेवली. ती आपल्याला नंतर सर्व्हिंगसाठी आपण वापरूया. आता मी त्याच्यात कोथिंबीर टाकून घेतली आहे. आता मिक्स करा. लगेच आपली भाजी रेडी झालेली आहे. मी पुन्हा दुधावरची जर साय टाकली ना, तर 1 मिनिटं तरी तुम्ही गॅसवर पुन्हा त्याला शिजवून घ्यायचं असतं. म्हणून मी त्याला 1 मिनिटासाठी बारीक गॅस करून पुन्हा त्याला झाकण ठेवून शिजवून घेते आहे. म्हणजे मस्त त्याचा स्वाद त्याच्यात उतरेल साईचा. ठीक आहे, आता आपली भाजी रेडी झाली आहे. मी लगेच सर्व करते. तुम्ही आहे ना, ही भाजी मी सांगते म्हणून एकदा तरी नक्की ट्राय करून पहा. अगदी भाकरी, चपाती, पाव किंवा ब्रेड कशाबरोबर सुद्धा सर्व करू शकता तुम्ही ही भाजी. पाहुणे आल्यावरच कशाला, तुमच्याकडे थोडेसे जरी कॉर्न असेल ना, लगेच ही भाजी ट्राय करून पहा. रेसिपी तुम्हाला ही नक्की आवडेल. आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की द्या. धन्यवाद.